पुण्याच्या पिंपरखेडमध्ये ऊसतोड मजुरांवर बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न, बाकीचे ऊसतोड मजुरे मदतीला सुदैवानं महिला बचावली। ऊसतोडणी करत असताना संरक्षण देण्याची ऊसतोड मजुरांची मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यात अवकाळी पावसामुळे मका पीक भुईसपाट, शेतकऱ्यांना केलेल्या मेहनतीवरती अवकाळी पावसानं आणली अवकळा, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी। जालन्यात पावसामुळे मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सोंगून टाकलेल्या मक्याला शेतातच कोंब फुटले, कापसाच्याही वाती झाल्याचं चित्र, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली। 1.40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 122 कोटी 80,81,170 रुपयांची मदत जमा झाली, अशी माहिती। वाशीमध्ये रब्बीची पेरणी सुरू असं असताना पावसाची हजेरी, जमिनीत वाढलेला अतिओलावा, त्यामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा। 89,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी अपेक्षित असं असताना पावसामुळे केवळ 2.88% पेरणी झाल्याची माहिती। सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठीची प्रक्रिया अधिक किचकट, केवळ 70,000 शेतकऱ्यांचीच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, स्लॉट बुकिंग केल्यानंतरच कापूस विकता येणार। नाशिकच्या गोळेगाव या ठिकाणी कर्मवीर बंधाऱ्याचा भराव पावसामुळे गेला वाहून, तर सततच्या पावसामुळे रस्ता आणि बंधाऱ्यावरील पूल गेला पाण्याखाली। गोळेगाव ते गोंदेगाव या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः झाली बंद। चंद्रपूर जिल्ह्यात शेतातील उभ्या धानाला कोंब फुटले, बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी, परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला। शेतकऱ्यांना आता ई-समृद्धी ॲपद्वारे नाफेडची नोंदणी करता येणार। TV9च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, सुरुवातीला शेतकऱ्यांना नाफेडच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती, त्यामुळे केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या। आता या ॲपमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। सोलापूरच्या सीताफळचे दर घसरले, शेतकरी अडचणीत, 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर 15 ते 20 रुपयांवर, त्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सरकारनं मदतीचा हात देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशीमधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरले पांढरा हत्ती, कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे 6 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा शेतकऱ्यांना फायदा नाही। भंडाऱ्यात शिवम कृषी केंद्राला मध्यरात्री आग, आगीमध्ये कृषी केंद्रातील संपूर्ण साहित्य जळून खाक, पोलीस घटनास्थळी दाखल, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। धाराशिवच्या परंडामधील वाघेगव्हाण या गावामध्ये नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव RK पांडे यांच्या नेतृत्वामध्ये पाहणी। बीड जिल्ह्यातील लिंबारुई गावामध्ये केंद्रीय पथकानं केली नुकसानीची पाहणी, शिरूर आणि आष्टी तालुक्यात केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचलं। लिंबारुई गावातून वाहणाऱ्या डोंबरी या नदीला पूर, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त हत्तूर आणि मोहोळ या ठिकाणी आता केंद्रीय पथकाकडून पाहणी, यावेळेस केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद। अहिलानगरच्या शेवगाव पाथडी या भागामध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी, केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, करंजी देवराई या ठिकाणी पारेगावमध्येही नुकसानीचा आढावा। मच्छीमारांनाही नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करू, कुणकेश्वर या ठिकाणी संवाद मेळाव्यामध्ये नितेश राणेंचं आश्वासन, तुमचा भाऊ म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी, योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्य व्यवसाय अधिक मजबूत करा, नितेश राणे यांचं हे आवाहन। चिपळूणमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना लेखी निवेदन, तर कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची निवेदनातून मागणी, एका गावाला 1 अधिकारी नेमून तात्काळ पंचनामे पूर्ण करा, अशी देखील मागणी। जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 6व्या आरोपीला अटक, विदर्भातल्या अकोल्यातून आरोपीला झाली अटक, जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली। जालन्याचे लाचखोर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या जामीन अर्जावरती आज निर्णय, 2 दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलेला। पिंपरी चिंचवडमधील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांचं निलंबन, तर या प्रकरणामध्ये नवा आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंतांची नियंत्रण कक्षात बदली, 40 लाखांची लाच घेताना चिंतामणीला रंगेहात अटक। नाशिकमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेताना तलाठी आणि मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, सिन्नर तहसील कार्यालयात कारवाई, 7/12 उतार्यावर नोंदी करण्यासाठी मागितलेली लाच। हदगावमधल्या तहसीलदार सुरेखा रांदे पदावरून कार्यमुक्त, सरपंच पदाचे आरक्षण सोडत राजकीय हेतूने केल्याची तक्रार, महसूल विभाग पथकाच्या तपासणीमध्ये सुरेखा रांदेंची चूक केल्याचं समोर, सुरेखा रांदेंची जिल्हाबाहेर अकार्यकारी पदावर बदली। बुलडाण्याच्या मेहकरमधील भूखंड घोटाळा प्रकरणी आता दिग्गजांसह अनेकांचे 58 भूखंड रद्द, NA करताना नगर विकास विभागाची परवानगी घेतलीच नसल्याचं आलं समोर। वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून IT इंजिनियरची फसवणूक, महिला मांत्रिकांना IT इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक केल्याची देखील माहिती समोर। महिला मांत्रिकाने पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये घेतला आलिशान बंगला। सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यामध्ये किशोर शिंदेंवर गुन्हा दाखल, धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळावं यासाठी आता किशोर शिंदेंनी केलेलं आंदोलन।
फलटणच्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये कुटुंबाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी परळीमध्ये आक्रोश मोर्चा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मोर्चामध्ये सर्वपक्ष अधिकारी कार्यकर्ते सहभागी। नाशिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचा अनोखा मोर्चा, तर तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वात गोदावरीमध्ये स्नान, याशिवाय भगवे वस्त्र परिधान करून काढणार मोर्चा। येवला नगर परिषद क्षेत्रामध्ये 8,71,00,000च्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। राष्ट्रवादीचे दिलीप खैरे यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन। चंद्रपूरमधील कॅन्सर रुग्णालयाचे 22 डिसेंबरला लोकार्पण। सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार। आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून रुग्णालयाचं काम। लातूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री विनायक पाटील यांची निवड। विनायक पाटील यांनी 2 वेळा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं। सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा। सिंधुदुर्ग या ठिकाणी आता युती नको, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका। युती तुटल्यास राणे बंधू हे आमने सामने येणार। काँग्रेसकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी साक्षी वंजारी यांचं नाव पुढे। 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या बैठकीत अधिकृत घोषणा केली जाणार अशी माहिती। जळगावच्या 80 पालिकांमधील 246 प्रभागांमध्ये रणधुमाळी सुरू। नगरपालिकेच्या या हद्दीतील इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग। 464 सदस्यांच्या जागांसाठी 8,89,686 मतदार हे मतदान करणार अशी देखील माहिती। नगरपंचायतीच्या थेट नगराध्यक्षांची नावं भाजपकडून तयार। प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी नावं बंद लिफाफ्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना दिल्याची देखील माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका। शिवसेनेने भाजप विरोधात काम केल्यानं युती करण्याचा प्रश्न येत नाही असं देखील स्पष्टीकरण। नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का। शनी मांडळ तिलाली तलवारी गावातील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश। विजयकुमार गावित आणि शिवाय हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला संपन्न। अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडवादामध्ये रवींद्र धंगेकरांची उडी। ठाकरे गटाच्या किरण काळेंनी घेतली रवींद्र धंगेकरांची भेट। जैन मंदिर ट्रस्टींची जमीन आमदार संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा काळेंचा आरोप। चिपळूण या ठिकाणच्या भाजपच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। सावंतांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे हा राजीनामा केला सुपूर्द। फलटणमधील पीडित महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी डीवायएसपी आणि रुग्णालयाच्या डीनला देखील सह आरोपी करा। करुणा मुंडे यांची मागणी। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणाच्या सांगण्यावरून बदलत होते याची देखील चौकशी करण्याची करुणा मुंडेंची मागणी। धुळे पोलिसांकडून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 178 बाउन्सर्सला नोटीस। 17 पोलीस स्टेशन अंतर्गत व्यायाम शाळा, जिम आखाडे आणि बाउन्सर व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा। वाशिममध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी। दत्तात्रय भरणे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकीय घडामोडींना आला वेग। कृषीनिष्ठ परिवाराचे नेते नितीन कापसे यांनी घेतली शरद पवार यांची भेट। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण। नदी पार करत असताना आता मायलेकी बुडाल्या, त्यामुळे झाला मृत्यू। लातूर जिल्ह्यातल्या अजळ या तालुक्यातली मरसांगवी या ठिकाणची घटना। तिरू नदी पात्रामध्ये अचानक प्रवाह वाढला। कौसल्या वाघमारे आणि त्यांची मुलगी रुक्मिणी वाघमारे यांचा बुडून झाला मृत्यू। मेडिकलवरती औषध आणायला गेलेल्या चिमुरडीवरती दुकानदारानं केला बलात्कार। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ या पोलिसांच्या हद्दीतील घटना। पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेतली। पीडितेवर लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। वर्धा शहरात गस्ती दरम्यान वाहनासह दारूसाठाही जप्त। वाहन दारूसाठ्यासह 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वर्ध्यामध्ये घरफोडी करणारे अट्टल चोटे जेरबंद। घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस। 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। तर स्थानिक गुन्हे पथकाच्या आज सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण। सोन्याचे दर 1,19,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर। चांदी 1,48,000 रुपये प्रति किलोवर। पंढरपूरमध्ये होणाऱ्या कॉरिडॉरमधून पंढरपूर या ठिकाणचे पार्श्वनाथ जैन मंदिर वगळण्याची केली जाते मागणी। कॉरिडॉरमध्ये 642 मालमत्ताधारक बाधित होणार। मंदिर परिसरामध्ये असलेले पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर देखील बाधित होणार। मंदिर जवळपास 550 वर्षांपूर्वीचे असा जैन समाजाचा दावा। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्याकडून साड्यांचं वाटप। मात्र शिवसेना ठाकरे पक्षाकडून वाटप केलेल्या साड्यांची होळी। आचारसंहिता लागण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांकडून साड्यांची होळी। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर या ठिकाणच्या पंचगंगा घाट 51,000 दिव्यांनी उजळला। पंचगंगा नदी घाटावरती दीपोत्सवाचा सोहळा साजरा। फटाक्यांची आतषबाजी यासह पंचगंगा घाटावर आकर्षक रांगोळ्या आणि पारंपरिक सजावट।